हॅलो गाईज, दिस इज अमन पंचोली, गुरुकुल IAS अकॅडमी नागपूर. तो खूप दिवसापासून आपण जे डेटची वेट करत होते, आजपासून पोलीस शिपाई पदासाठी जे अर्ज करताना फॉर्म भरायची जे फॉर्म भरण्याची जे डेट आलेली आहे, आजपासून फॉर्म स्टार्ट झालेले आहे. तो हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की महत्त्वाची कागदपत्रे, फॉर्म भरासाठी जे पण महत्त्वाची कागदपत्रे आहे तुम्हाला हा व्हिडिओमध्ये माहित पडेल. काय आहे ते कागदपत्रे, जे पण एज फॅक्टर जे आहे, एज फॅक्टर तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. चला, शारीरिक पात्रता व चाचणी. शारीरिक, आपला फिजिकल सर्वात इम्पॉर्टंट. शारीरिक पात्रता 1600 100 मीटर गोळाफेक आपला. आणि महिलांचा वेगळा जे पण क्रायटेरिया आहे, महिलांचा जे पण क्रायटेरिया आहे 800 100, महिलांचा 800 100 आणि गोळा. फिजिकल मध्ये तुम्हाला पूर्णपणे जे पण प्रॉपर क्रायटेरिया आहे तुम्हाला क्लिअर होईल जाईल ते. बघा नेक्स्ट काय आपला शैक्षणिक संगणक. भरतीला अर्ज करायसाठी तुम्हाला काय कशाची पात्रता आहे शैक्षणिक, ते खूप 10वीचे लोक पण येऊन जातात, मला पोलीस बनायचं आहे. 12वी लागते, 12वी पास. पोलीस कॉन्स्टेबल. आजपासून आपण आपले जे फॉर्म स्टार्ट होत आहे, चला आपण बघू. पोलीस शिपाई चालक. आपण फक्त आज हा व्हिडिओ मधील तुम्हाला शिपाईची पूर्ण माहिती देणार आहो मी. हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती शिपाईची माहित पडन. आणि आपण सर्व हा जे घटक आहे याचे एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत. सर्व हे घटक, पोलीस शिपाई चालक, बँड्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, SRPF, कारागृह शिपाई, आपले जेलवाले. भरती 2023 मध्ये 23 ची भरती होत आहे. तेवीस मध्ये 22 ची झाली होती, तो कन्फ्यूज नका हुआ. 23 मध्ये 22 ची झाली होती आणि 24 मध्ये 23 ची होत आहे. आज आपण फक्त पोलीस शिपाईची माहिती इथे घेणार आहोत. चला बघा आता. वाचा. अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती तुम्हाला हा ऑफिशियल वेबसाईट मध्ये भेटेल. आपण इथे तुम्हाला सांगणार आहोत, हा सर्व ऑफिशियल माहिती आहे जे मी तुम्हाला सांगत आहो. www.policeriCruitment2024.mahet.org. चला, www.maharashtrapolice.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवण्याची सुविधा फक्त www.policeriCruitment.2024. हा साइट जी आहे फॉर्मची आहे, हा इम्पॉर्टंट साइट आहे. स्क्रीनशॉट करा आणि बघा गुगलवर हा साइटचा. नेक्स्ट घेऊ आपण. आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक व वेळ. आजपासून 5/3/2024 पासून
आजपासून स्टार्ट झालेली आहे 5/3/2024. केव्हापर्यंत चालेला 31. हाच महिन्याचे 31 31 पर्यंत चालेल. तो तुम्हाला 10 दिवसा अंतर्गत हा फॉर्म भरून टाका. 10 दिवसा अंतर्गत हा फॉर्म भरून टाका. 31 पर्यंत आहे तो सर मी आरामात भरीन नका. लिंक वर्क नाही करत, कारण की इतके लोक आपले महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरतात, तो लिंक बंद होऊन जाता. हा 10 दिवसात अंतर्गत फॉर्म भरून टाका. 10 डेज 10 दिवसांतर्गत फॉर्म भरून टाका. 31 पर्यंत लास्ट डेट आहे, पण 10 दिवसांतर्गत फॉर्म भरून टाका. चला, परीक्षा शुल्क किती रुपये लागेल सर? पोलीस शिपाईला खुला पावर ओपनवाल्यांना 450, मागेच वर्ग 350, 350. ओपनवाल्यांना 450. सर्वसाठी एकच आहे ते सशस्त्र पोलीस शिपाई है ना. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई, बँड्समॅन, कारागृह शिपाई, सर्वसाठी खुलेवाल्यासाठी 450 रुपीज. ओपन वाल्यासाठी मागेच वर्ग 350 रुपीज. हा तुम्हाला पण ऑनलाईन करायचा आहे ट्रान्झॅक्शन. चला, हा क्लिअर झाला. नेक्स्ट पाहू. सूचना आहे, तुम्ही हा एसएस घ्या आणि वाचू पण शकता नंतर. हा पोलीस भरती 2023 महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई चालक, बँड्समॅन, राज्य राखीव पोलीस बाबतीत सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई सर्वगात दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत रिक्त झालेला आहे. हा 31 लास्ट डेट आहे म्हणते. चला, हा वाचा, स्क्रीनशॉट करा आणि नंतर पण वाचू शकता तुम्ही. नेक्स्ट पाहू आपण. आवश्यक कागदपत्रे, याला नोट करून ठेवा. हा कागदपत्रेला नोट करून ठेवा. प्लीज नोट दिस पॉइंट्स. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. कारण की तुम्हाला सांगतो मी, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांना प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. एसएससी आहे सर, पण HSC पण लागते. हा 10वी वाल्यांना नाही आहे. HSC 12वी, HSC म्हणजे 12वी 12th. SSC 10वीचा रिझल्ट, 10th. मॅट्रिकचा रिझल्ट तुमच्या 12वीचा रिझल्ट. दहावी आणि 12वीचा रिझल्ट. जन्म दाखला तुमचा, जन्म दाखला इम्पॉर्टंट आहे. रहिवासी प्रमाणपत्र नोट करून ठेवा सर्व. जातीचे प्रमाणपत्र, तुमच्या कास्ट सर्टिफिकेट, जाती वैधता प्रमाणपत्र, हा काय आहे सर? व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी. खूप सारे लोकांकडे असता नाही आहे. बघा, पूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. व्हॅलिडिटी, कास्ट, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSCIT कम्प्युटर वाले जे सर्टिफिकेट आहे आपले, सर्व लोक जे 10वी नंतर करून घेतात MSCIT, तुम्ही केलं का नाही?
बघा MSCIT पण लागते. खेळाडू प्रमाणपत्र बद्दल जे पण आपले स्पोर्ट्स पर्सन आहे, स्पोर्ट्समॅन साठी खेळाडू प्रमाणपत्र. नॉन क्रिमिनल हा सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपले पोलीस विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिनल हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. काऊन इम्पॉर्टंट आहे सर? कारण की नॉन क्रिमिनल जेव्हा तुम्ही काढतात, तुम्ही आधी काढले तेव्हा ते लॅप्स होतात. तो बघत घ्या. डेट पूर्ण वाचा आणि डेट क्लिअर करून घ्या. जे नॉन क्रिमिनल आहे ते लॅब्सवाली नाही पाहिजे, तर तिकडे जाऊन तुम्ही फिजिकलमध्ये ते रद्द होता. आता तो आपण टाकून ऑनलाईन टाकतात ते नॉन क्रिमिनल, पण तिथे फिजिकलमध्ये पण आपल्याला डॉक्युमेंट्स पूर्ण ते घेऊन जावं लागते. तिकडे ते रद्द करतात. तो रद्द करून का करतात? ते रद्द करतात आणि तुमच्या जे पण, जसं तुम्ही OBC वाले आहे, OBC वाले जसं तुम्ही आहे, तुम्हाला तुमचा नॉन क्रिमिनल हा लॅप्स झालेला आहे. लॅप्स झालेला आहे तुमचा नॉन क्रिमिनल, तुम्ही OBC वाले आहे, तर तुम्हाला रद्द करून ते ओपनमध्ये टाकतात. हा, ओपनमध्ये टाकतात. तर नंतर तुमच्या सर्व कट ऑफ आहे ते फिजिकलचे ते सर्व तुमच्या बिघडतात तिकडे. नॉन क्रिमिनल पूर्ण वाचून आणि डिटेल्स काढून कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. आम्ही तुम्हाला पूर्ण ते जे पण डिटेल्स आहे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला सांगून देईल, है ना. चला, नॉन क्रिमिनलवाला भर जरा इम्पॉर्टंट ठेवा. नॉन क्रिमिनल कुठे आहे आपलं? हाय, माजी सैनिकासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र. जे पण माजी सैनिक अर्ज भरणार आहे यावेळी, गृहरक्षण दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र जाणून आवेदन अर्ज सादर करता येईल. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, पोलीस पाल्यवाले प्रमाणपत्र त्यांचा, अनाथ बाबत जे पण अनाथ आहे प्रमाणपत्र, अंशकालीन, EWS, NCC तुमच्या 12वीमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये केले असन, ज्युनियर कॉलेजमध्ये केले असन NCC, त्याचे प्रमाणपत्र, या स्कूलमध्ये केले असन. चला, असा आहे. नेक्स्ट पाहू. पोलीस शिपाई गट क, याच्यामध्ये ते 46 इथे आहे. डिवाइड झाले आहे 3 घटकापासून. आयुक्तालय, जिल्हा, बृहन्मुंबई आयुक्तालय, मीरा वाईदर आयुक्तालय, नवीन मुंबई आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, नागपूर ग्रामीण जिल्हा, ग्रामीणचा वेगळा, जिल्ह्याचा वेगळा, वर्धा जिल्हा, अमरावती ग्रामीण जिल्हा, बुलढाणा जिल्हा, ठाणे आयुक्तालय, अमरावती आयुक्तालय, नागपूर आयुक्तालय, है ना. नागपूरच्या ग्रामीणचा वेगळा, आयुक्तालय वेगळा, जिल्हा वेगळा. जिल्ह्याचा हा घटक आहे. जिल्हा पहिला, आयुक्तालय, जिल्हा, ग्रामीण. चला, लो मार्क पण आहे इथे. नेक्स्ट पाहू. वयोमर्यादा, एज फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. एज फॅक्टर कोणाला जास्त आहे आणि कोणाला कमी, क्लिअर करू आपण इथे. बघा, वयोमर्यादा. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे दिनांक 31. आपल्याला 10 दिवसात अंतर्गत भरायचे आहे, पण 31 आहे आपल्याला 10 दिवसांतर्गत भरायचे. चला, खुला ओपनवाल्याला 18 वर्ष, कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 28 ओपनवाल्याले.
मागासवर्गीय बघा, अजाती SC ST विजेंटी, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विमाप्र, इमाव, ओबीसी वाले आपले आता याला SEBC मराठा आरक्षण, SEBC, EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन बघा, हा सर्व भटक्या जमाती मागासवर्ग लोकांचा एकच आहे, काय कन्फ्युजन नाही याच्यात. 18 वर्ष मिनिमम, कारण की 12वी होऊन जाते 18 वर्षात, आणि 33 वर्ष छूट दिलेले आहे जास्त ओपन प्रमाणे, 33 वर्ष मॅक्झिमम. चला लक्षात ठेवत राहा. प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 18 वर्ष याले वर्ष मॅक्झिमम. भूकंपग्रस्तले 18 वर्ष, 45 वर्ष. प्रकल्प आणि भूकंपचे सेम आहे, बॅकवर्ड क्लासेसचे सेम आहे पूर्ण, आणि ओपन वालेचे सेम आहे. ओपन वाल्याला 18 वर्ष आणि 28 वर्ष मॅक्झिमम. बॅकवर्ड क्लासेसला 18, 33. प्रकल्पग्रस्त 18, 45, 18, 45, 18 आणि 45. भूकल्प आणि प्रकल्प आले खुल्यावाल्याले 18, 28. मागीस वर्गाले 18 आणि 33. चला क्लिअर झाला तुमचा एज फॅक्टर. नेक्स्ट पाहू आपण काय, माजी सैनिक उमेदवार. माजी सैनिक, जे पण आपले माजी सैनिक आहे, एक्स सर्व्हिसमॅन 18 वर्ष. आणि कमाल काय आहे त्या उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेले सेवा इतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील. पदवीधरवाल्यांना 18 वर्ष, 55 मॅक्झिमम. अनाथ 18 वर्षांनी 33 वर्ष. अनाथवाले बघा 18 आणि 33. समांतर बघा या महिला, समांतरवाले महिला, खेळाडू, पोलीस पाल्य, गृहरक्षण, माजी सैनिक. इथं तुमचा कन्फ्युजन हा क्लिअर होईल. हा सेम आहे याच्या 18, 18, 18, 18. हा तो महिलावाल्याचा खेळाडू 18, 28 मॅक्झिमम. 28 + 5 खेळाडूचा प्लेयर. पोलीस पाल्य 28. खुला वर्ग आहे हा, मागास वर्गाचा वेगळा आहे 33. कन्फ्यूज नका होऊ. जे पण तुमचा घटक आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि काहीतरी नोट्समध्ये नोट्स करून ठेवा. तुम्हालाही सर्व लोकाला आपला आपला पा. कोणी ते पोलीस पाल्यवाले 18 वर्ष आहे, 28 वर्ष आहे. ओपनवाले पोलीस पाल्य आणि मागास वर्गवाले 33. गृहरक्षण 18 वर्ष, 28, 33. तुमच्या जे पण घटक आहे त्याच्या लक्षात ठेवा आणि नोट करून ठेवा की माझा असं आहे. नेक्स्ट पाहू, काय इम्पॉर्टंट नाही आहे. शारीरिक पात्रता हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे आपला. शारीरिक आपला इम्पॉर्टंट सेक्शन आहे. तुमच्या उंची, तुमच्या छाती किती भरते, उंची किती आहे, तुमच्या छाती किती भरते, बरोबर भरते का नाही भरते बघा. आता पाहू महिला उमेदवाराकरिता उंची किती पाहिजे. 155 सेंटीमीटर पेक्षा नसावी, कमी नसावी. 155 महिलाला कमी आहे आणि पुरुषाला 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. 10 सेंटीमीटर जास्त +10 पुरुषाला. महिलाला 155, पुरुषाला 165.
तुम्ही फिजिकल करत असता, तुम्हाला तर माहीत असेल ते फिजिकलवाल्याले. पण खूप काही लोक आता 12वी पास झाली, 12वी पासवाले मुलांना माहीत नसेल, तो त्याच्यासाठी हा सांगा लागते. कारण की 12वी पासवाले जे आता करंटचे आहे त्याला माहीत नसते. हाय ट्रान्सजेंडर मेल लिंग ओळख, मेलवाल्याला महिलांना 155 सेमच आहे आणि मेल पुरुष महिला 165 ट्रान्सजेंडर. छाती फक्त मुलांसाठी असते, हा पुरुषासाठी छाती पाहिजे तुमची. ना फुगताना 79 सेंटीमीटर आणि फुगताना +5. ना फुगताना 79 आणि फुगताना +5. कोणाकोणाची फुगतानाही +5 होऊन जाते. ना फुगताना 75 आणि फुगताना +5 पाहिजे. बघा, छाती नाही भरत आहे तो काय डीप स्विच मारा आणि स्टार्ट करा तुमचा जे पण आहे. ना फुगताना 75 आहे आणि फुगताना +5 पाहिजे. स्वतःची लिंग ओळख पुरुष पण असं केलं आवश्यक नाही, याला पण आवश्यक नाही म्हणते. फक्त पुरुषासाठी आहे छाती. बघा 79 सेंटीमीटर. चेस्ट किती आहे? 79. जे पण नवीन विद्यार्थी आहे बघा, 79 आणि +5 फुगताना +5. चला नेक्स्ट पाहू. हा SS काढा आणि वाचा. काय तरी सांगून देतो तुम्हाला. शासनाने घोषित केलेले रहिवासी असलेले जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांना हल्ला अथवा गंभीर छाती नाही. जे पण शहीद झालेले म्हणते नक्षल विरोधी कारवाईत मृत्यू अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलामधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल. उंची त्यांची छातीची मोजमाप नाही होईल म्हणते. टिप बघा, स्क्रीनशॉट काढा. स्किप करू आता आहे खेळाडू उमेदवारांना अवश्य. शारीरिक चाचणी आला आपला आहे. फिजिकल आला. इम्पॉर्टंट तुमच्या फिजिकल. ग्राउंडवाले लोक. महाराष्ट्र पोलीस शिवाई सेवा प्रवेश नियम 2011 हा सांगलेला 50 गुणाची परीक्षा होते म्हणते. 2011 पासून फॉर्म ऑनलाईन झालेला आहे. उमेदवारांखाली म्हणे 50 गुणांची चाचणी घेतली जाईल. हां चला. पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे 20 मार्क. 1600 10 मिनिटामध्ये 1600 नाही आहे हा, सांगू ते पण तुम्हाला. 100 मीटर धावणे 15 मार्क. गोळाफेक 15 मार्क. किती किलोचा गोळा असते? 5 नाही बे 7.5 किलोचा गोळा असते. आणि पोरी म्हणे ना आम्हाला पोरीच्या कमी असते. महिला उमेदवार 800 मीटर धावणे 20 गुण सेम आहे, पण 800 मीटर आहे. 1600 नाही 800 आहे. 100 मीटर धावणे 15. टाईम पण वेगळा आहे या दोघांमध्ये. गोळाफेक 15 सेम, पण 4 किलोचा काहीतरी असतं ह्याच्या गोळा महिलांचा. बघू आपण सर्व बघू. पुरुष तृतीयपंथी उमेदवार ट्रान्सजेंडर 1600 मीटर धावणे 20 सेमच आहे. 100 मीटर धावणे 15. गोळाफेक 15 50 सेमच आहे. महिलावाले ट्रान्सजेंडर 800 मीटर धावणे 100 मीटर धावणे गोळाफेक 20 15 सेम.
चला नेक्स्ट पाहू. लेखन चाचणी इम्पॉर्टंट सर्वात इम्पॉर्टंट आला. फिजिकलच्या नंतर पेपर तुमचं. शारीरिक चाचणीमधील 50% गुण मिळणारे उमेदवार संबंधित प्रवेशमधील जाहीर दिलेले रिक्त पदांसाठी 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचण्यासाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांना लेखी परीक्षामधील आता हा क्वालिफाईड झालेला आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. क्वालिफाईड झालेला आहे, तुम्हाला क्वालिफाईड करावं लागते. आणि तुम्हाला पण सांगितलं की प्रश्नाची लेवल वाढलेली आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत जे पण सिरीज तुम्हाला रोजचे लेक्चर जे पण पाठवील, लक्षात ठेवा. GSचे, करंट अफेअरचे, तुमचा पेपर झाल्यापर्यंत ते व्हिडिओज बघत राहा. जे व्हिडिओज बघत राहा आमचे, तुम्हाला तुमचे पूर्ण जे पण प्रश्न 100% आपण प्रयत्न करत आहोत की 100% तुम्हाला जे पण पेपरमधील ते प्रश्न दिसेल त्याच्या रिलेटेड प्रश्न आपण इथे घेऊ. आणि तुमच्या जे पण क्लिअर आहे क्वेरीज आहे त्याला पण आपण क्लिअर करू. तुमच्या क्वेरीज जे पण आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. आम्ही प्रश्नासोबत त्याची स्पष्टीकरण पण तुम्हाला सांगू शकतात. उमेदवारांना लेखी परीक्षेमधील किमान 40% हा क्वालिफाईड करायचा आहे. तुम्हाला लेखी चाचणी घालू देऊ 90 मिनिटाची आहे, 90 मिनिट्स असेल. मराठी भाषेत घेण्यात येईल. नवीन विद्यार्थी, नवीन पोलीस अर्ज करणारे लोक मराठी भाषेत घेण्यात येईल. हा सर्व प्रश्न बहुरूपाची राहील. आपले MCQs मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल. जेव्हा तुमचं फिजिकल होईल नंतरचे रिटर्नचा डेट तुम्हाला नंतर भेटेल म्हणते. चला झालं सर्व क्लिअर. संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एक पदाकरिता एकच दिवशी लेखा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे ऑनलाईन नाही आहे. संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एकच दिवशी हा चांगला झाला. कारण की आता जो सर्व सरळ सेवा झाली ऑनलाईनच्या मुळे खूप काय दिक्कत आली विद्यार्थीले. एकच दिवशी आहे. अर्जांना ऑनलाईन आवेदन अर्ज भरता वेळी सदरची बाबी विचारात घेऊन आवेदन अर्ज पूर्ण विचारण भरावी. तुम्हाला तिकडे फॉर्ममधील कुठचा सेंटर पाहिजे तुम्हाला विचारेल तिकडे, तो तुमच्या जिल्ह्याचा सेंटर टाकायची. आणि नंतर लेखी परीक्षांमधील खालील विषयांची समावेश असेल. आपले सब्जेक्ट्स अंकगणित, मॅथ्स, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, आपला करंट अफेअर, सामान्य ज्ञान, GS, बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग. नवीन 12वीचे मुलाला माहीत नसते की रिझनिंग काय, बघून ते चक्कर येते त्याले. रिझनिंग आपण रिझनिंगचे पण लेक्चर स्टार्ट करणार आहोत इथे. तुमच्या रिझनिंग पण क्लिअर होईल. झिरो टू हिरो तुमच्या पोलीस भरतीचे जे पण रिझनिंग आहे, ॲप्टी आहे, जे पण अंकगणित ते पण तुम्हाला क्लिअर होईल. मराठी व्याकरण, मराठी तो आहेच बा. ग्रामर, मराठी ग्रामर पण तुम्हाला पूर्ण लेक्चर, पूर्ण क्वेश्चनचे लेक्चर आणि स्पष्टीकरण सोबत तुम्हाला इथे भेटन. चला, वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेले एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर जाहीरमधील दर्शविलेल्या रिक्त पदानुसार अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी वेळोवेळी निर्माण केलेल्या आदेशानुसार तयार करण्यात प्रसिद्ध करण्यात येईल. ना चला, हा सब्जेक्ट आहे आपले 4 अंक गणित, आपला ॲप्टिट्यूड, मॅथ्स, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. चला लवकर करू आता. आला हा
अशा असले गुण पद्धत मार्किंग प्रॉपर तुमच्या फिजिकलची मार्किंग टाईम अनुसार आणि गोळाफेकची डिस्टन्स अनुसार तुमच्या मार्किंग बघा. गोळाफेक पुरुष किलो किती बघता 7.25 सांगितलं होतं तुम्हाला. 4.260 किलोंच्या गोळा असते. खूप गोळा 8.8 मीटर फेकला तो तुम्हाला 15 गुण पूर्ण आउट ऑफचे 15 आहे ना. नंतर कमीत कमी स्क्रीनशॉट काढून ठेवा याचे, खूप इम्पॉर्टंट आहे. ग्राउंडवर बघत राहा किती मीटरपर्यंत जाता आपला गोला. चला 10 गुण 7.90 10 गुण आहे. 6.70 मीटर 6.60 मीटरपर्यंत 8 गुण कमीत कमीत होत जाते. लास्टचे काय 1 गुण मिळतात. किती 3.70 मीटर परत गोळा लांब गेलेले केवळ 1 गुण मिळतात. चला महिलांसाठी 4 किलो कमी केला. 4 किलो 6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी. 6 मीटर आहे इथे. 6 मीटर फुल आउट ऑफ आहे. 6 मीटर याच्या आउट ऑफ किती आहे 8.5. 5.5 ते 6 मीटर 12 गुण. 5 ते 5.5 मीटर 10 गुण. 4.5 ते 5 मीटर 5 गुण. 4 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण 4.5 मीटरपेक्षा कमी 3 गुण. 4 मीटरपेक्षा कमी पडल्यास काही गुण मिळणार नाही. 0. 4 मीटरपेक्षा 0 आहे. इथे किती आहे. चला नेक्स्ट पाहू. गोला झाला क्लिअर तुम्हाला सर्व. पुरुष उमेदवार 100 मीटरच्या बघा. 100 मीटर आहे हा 11.50 सेकंड्स. 11.50 आउट ऑफ आहे. 11.50 15 नंतर कमी कमी होऊन जातं. 11.50 ते 12.50 हा खूप हार्ड आहे. हा तुमचा आउट ऑफ आहे तो चांगला आहे. 100 मीटर 1600 तर सर्वच हार्ड आहे बघा. पण काय 0 किती मार्कला 17 सेकंड. सेकंडची 17 सेकंडमधील 0 भेटते. सेकंड. आता आपल्याला इथे टाईम्सच्या इम्पॉर्टन्स ऑफ टाईम माहीत पडते. हा किती सेकंडचा आपण एवढा टाईम वेस्ट करता इथे तिथे. सेकंडचा इम्पॉर्टंट माहीत पडते. 17 आणि 11 सेकंड आपण इथे थांबलं सेकंड गेला झाला आपला मार्क्स 0 0 0. बघा SS काढा आणि पूर्ण बघत राहा. तुमच्या काय आउट ऑफ आला पाहिजे. आउट ऑफ फिजिकलमधील तो पेपरमध्ये आपण क्वालिफाय करू शकतात. फिजिकलमध्ये सर्व आउट ऑफ आला पाहिजे. 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी. 11.50 जात आहे का 12 आहे. यांच्या काय 15.50 आणि 16.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी 4 मार्क. 12 ते वरच पाहिजे. हा चला नेक्स्ट पाहू. महिलांसाठी 100 मीटर 14 सेकंड आहे. आले तिकडे 11.50 होता. 11.5 15 गुण. 20 सेकंडपेक्षा जास्त 0 0 20 सेकंड. टाईमचा इम्पॉर्टंट पहा. 20 सेकंडमध्ये 0. स्क्रीनशॉट काढा महिला पण आणि बघा प्रॉपर मार्किंग आहे. टाईम तुमच्या ग्राउंडमध्ये टाईम पण बघत राहा. चला 800 मीटर आला आणि 1600 मीटर. 800 मीटर आणि 1600 मीटर. महिलाले 800 मीटर धावायचे आहे. 1600 मीटर धावायचे आहे पुरुषाले. सर्कल राहते तिथे. 2 मिनिटं 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी. 2.5 मिनिट मध्ये आला तर तुमच्या आउट ऑफ 20 गुण भेटते. आउट ऑफ काढायचा प्रयत्न करा. इथे काय आहे 5.10 मिनिट 20 गुण. सेकंडचा इम्पॉर्टंट पहा. टाईमच्या इम्पॉर्टंट पहा. फिजिकलमध्ये तुम्हाला सेकंड टाईमच्या इम्पॉर्टंट माहीत पडते. MPSC विद्यार्थी आले कंबाईनमध्ये टाईमच्या इम्पॉर्टंट माहीत पडते.
प्रीमध्ये सेकंडचा इम्पॉर्टंट आहे ते 5.10 मिनटं 20 गुण 5.10 ते 5.30 मिनटं 18 गुण असा कमी होऊन जाते हा ना. 7.7 मिनटं 5 गुण 7.5 सर्वात कमी 7.5 आहे लक्षात ठेवा. सर्वात जास्त जेव्हा आपण भेटेन आउट ऑफ आहे 5.10 5 गुण आहे 7.5. याचा पण स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्याकडे ठेवा. ग्राउंडमध्ये बघत राहायचे आहे किती आमच्या टाईम आला आणि किती गुण आपण काढू शकता याचा. चला आजची हे संपूर्ण माहिती तुम्हाला फिजिकलची पोलीस कॉन्स्टेबलचे पोलीस शिपाई आपले जे पण आहे त्याच्यासाठी हा फिजिकलची पेपरची आणि फॉर्म जे अर्ज करण्याचे जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले त्याची संपूर्ण माहिती जे पण ऑफिशियल वेबसाईटमध्ये आली होती आपण त्याच्या तुम्हाला क्लिअर हे पण लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. तो आजपासून आणि आता हा फर्स्ट लेक्चर पोलीस कॉन्स्टेबलचा होता. नंतर आपण बँड्समॅन आपले SRPF आणि लो मार्कवाले सर्व लोकांसाठी असेच लेक्चर क्लिअरन्ससाठी तुमच्या आणणार आहोत. तो तुमच्या सर्व विद्यार्थी जे पण मित्र आहे त्याला ते शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे पण तुमच्या क्वेरीज आहे क्लिअर झालेले नाही बा सर तो ते पण कमेंटमध्ये टाका आणि तुम्हाला स्पष्टीकरण तुम्हाला ते कमेंट्स वाचू आपण तिथे कमेंटमध्ये पण देऊ ते स्पष्टीकरण आणि लेक्चरमध्ये पण देऊ. चला जय हिंद जय महाराष्ट्र.